इयत्ता 5वी, विषय मराठी बालभारती, पाठ 22वा, अति तिथ माती. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलावे अशी आज्ञा केली. आ. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर. राजाने सर्वांनी गाण्यातच बोलायचे अशी आज्ञा केली होती, त्यामुळे सेवकाला बातमी पटकन सांगता आली नाही. ई. ही नाटिका व तुम्हाला वर्गात सादर करायची आहे, त्यासाठी किती मुले लागतील? उत्तर. ही नाटिका सादर करण्यासाठी नाटकातील पात्रे, प्रजा आणि दरबारी मिळून वर्गातील सर्व मुले लागतील. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर. प्रधानजी म्हणतात की गोरगरीब खूप कष्ट करत आहेत, चोर चोऱ्या करत आहेत, तसेच 2 साथीचे रोग आले आहेत व त्यात अनेक माणसे मरण पावली. आ. या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते? उत्तर. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर पेटीवर तबला वाजवा, हे वाक्य वाचून हसू येते. ई. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर पेटीवर तबला वाजवा, या वाक्यावरून राजाला संगीताचे ज्ञान नव्हते हे कळते. ई. महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे का वाटते? उत्तर. राज्यातील सर्व लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही, कारण महत्त्वाच्या गोष्टीचा गाण्यात सांगताना खूप उशीर होऊ शकतो. उ. या पाठाला अतिथिता माती हे नाव का दिले आहे? उत्तर. राजाने विचार न करता सर्वांनी गाण्यातच बोलावे अशी आज्ञा केली, त्यामुळे आग लागल्याची बातमी ही गाण्यात सांगितली गेली आणि राजवाडा जळून गेला, म्हणून या पाठाला अति तिथ माती असे नाव दिले आहे. प्रश्न तिसरा, या पाठात महाराज, प्रधानजी, राणीसाहेब, सेवक, पहारेकरी यांच्या तोंडी संवाद आहे. त्यांच्या आवाजातील चढउतार लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही कसे बोलाल ते वर्गात सादर करा. प्रश्न चौथा, वाक्यात उपयोग करा. अ. साखरेसारखा गोड. वाक्य, तिचा आवाज साखरेसारखा गोड आहे. आ. उत्तेजन देणे. वाक्य, शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले अभ्यास करण्यासाठी उत्तेजन देतात. ई. हसून हसून पोट दुखणे. उत्तर. विनोदी गोष्ट ऐकून आम्ही हसून हसून पोट दुखेपर्यंत हसलो. प्रश्न पाचवा, खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. अ. तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. उत्तर. मित्रा रे मित्रा, ये नाही खेळायला, एकट्याने मला नाही करमत बसायला. आ. शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहे. उत्तर. मुलांनो मुलांनो, नीट अभ्यास करा, शिकवलेल्या पाठाचा गृहपाठ घरी जाऊन करा. ई. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे. उत्तर. या या घ्या रे चांगला माल, स्वस्त दरात सुंदर माल, ताजा ताजा चांगला माल. प्रश्न सहावा, वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगे, कांदे यासाठी तुम्ही आणखी कोणते विशेषण वापराल? वांगी. पाठातील विशेषणे छान, सुरेख, शेर, 2 शेर. आणखी विशेषणे चवदार, ताजी, उत्कृष्ट. कांदे. पाठातील विशेषणे पांढरे, फेक, स्वच्छ, सुरेख. आणखी विशेषणे मोठे, गोल. प्रश्न सातवा, तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा. उत्तर. 1. भाजी, ताजी, हिरवीगार, स्वस्त. 2. सायकल, वेगवान, मजबूत, आकर्षक. 3. दप्तर,
मजबूत सुंदर मोठे. 4 कपडे सुंदर सुरेख छान. 5 गुलाब छान सुंदर सुवासिक गुलाबी. प्रश्न 8वा चोरी मारी गोरगरीब यांसारखे पाठातील व इतर जोडशब्द शोधा व लिहा. उत्तर रोगराई सटासट नवरा बायको आरडाओरड. प्रश्न 9वा खालील शब्द असेच लिहा. उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय. उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय. प्रश्न 10वा अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. उदाहरणार्थ जवळ दूर. शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. 1 अरुंद रुंद. वाक्य ही गली अरुंद आहे पण पुढचा रस्ता रुंद आहे. 2 श्रीमंत गरीब. वाक्य तो श्रीमंत आहे पण त्याचा मित्र गरीब आहे. 3 उधार रोख. वाक्य दुकानात उधार मिळत नाही, फक्त रोख पैसे द्यावे लागतात. 4 कुरूप सुंदर. वाक्य काही फुले कुरूप दिसतात तर काही खूप सुंदर असतात. 5 गैरहजर हजर. वाक्य काल तो शाळेत गैरहजर होता पण आज हजर आहे. 6 अपमान मान. वाक्य मोठ्यांचा अपमान करू नये, त्यांना मान द्यावा. 7 सावकाश भरभर. वाक्य कासव सावकाश चालते पण ससा भरभर धावतो. 8 आळशी उद्योगी. वाक्य आळशी माणूस काम करत नाही पण उद्योगी माणूस खूप काम करतो.